दरम्यान या प्रकरणी आमच्या परभणी प्रतिनिधी दिवाकर माने यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईशी बातचीत केली आहे। पाहूयात। परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये काल न्यायदंडाधिकाऱ्यांनी जवळपास 70 पोलिसांवर ठपका लावलेला आहे। त्याच्यामध्ये हे म्हणण्यात आलेलं आहे की मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झालेला आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देखील ते आलं होतं की मृत्यूचे कारण हे अमानुष मारहाणीमुळे झालेलं असावं। त्यामुळे आता मुख्य सचिव असतील महाराष्ट्र राज्याचे किंवा उपसचिव असतील सगळ्यांना नोटिसा न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या आहेत। आपल्यासोबत सोमनाथची आई आहे, आपण त्यांना विचारूयात की आई काय वाटतं की जे न्यायदंडाधिकाऱ्यांनी आता सगळ्यांना नोटिसा बजावायला सुरू केलेल्या आहेत हे जे मृत्यू झालेला आहे अमानुष मारहाणीमुळेच झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। हे जे मृत्यू झालेला आहे त्यांच्या पोलिसाच्या मारहाणीनं झालेला आहे। हे आता चौकशी सर्व झाली, ही सर्व माहिती समोर आलेली आहे। आता ह्याला 95 दिवस उलटून गेले, ह्या आजूपर्यंत कुणावर कारवाई झाली नाही। आता ही चौकशी झाली, आता ह्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। लवकरात लवकर सरकारने दखल घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यायला पाहिजे। काल तुम्ही तिथे मुंबईमध्ये देखील होतात, तुमचं कोणाशी काही बोलणं झालंय? जे तुम्ही हेअरिंगला काल होता, सुनावणी काल झाली, त्याच्यामध्ये तुमचं कोणाशी काही बोलणं झालंय का? आम्हाला मुंबईला गेलो, त्यांची भेट झाली परंतु बोलणं झालं नाही, बोलणं काही झालं नाही, फक्त भेट झाली एवढी। आणि ह्याच्यामध्ये आता जे सत्य घटना आहे सोमनाथाला मारलेलं मारहाणीमुळं माझं सोमनाथ ह्याच्यामध्ये जीव गेलेला आहे सोमनाथाचं, हे सत्य घटना आहे। परंतु अनेक रिपोर्ट सत्य आलेला आहे, मारहाणीमुळं हे मृत्यू झालेला आहे, मारहाणीमुळं हे सोमनाथाचा जीव गेलेला आहे, हे सत्य रिपोर्ट आलेला आहे। म्हणून हे सरकारने सगळी चौकशी केलेली आहे। आता जे समोर आलेलं आहे ह्याच्यावरती सरकारने लवकरात लवकर काळजी घ्यावं, ॲक्शन घ्यावं आणि जे गुन्हेगारी आहेत त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, त्यांना सजा दिली पाहिजे आणि 302चा गुन्हा त्यांच्यावरती दोषीवरती 302चा गुन्हा करण्यात यावं सरकाराला। तर ह्या होता सोमनाथची आई, त्यांनी आधीपासूनच मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा आणि 302 देखील दाखल करावा। जे पोलीस कर्मचारी ज्यांच्याकडून ही मारहाण झाली त्यांना देखील ह्याच्यामध्ये प्रमुख गुन्हेगार म्हणून धरावं, ही अशी प्रमुख मागणी सोमनाथच्या आईची आहे। NDTV मराठीसाठी दिवाकर माने, परभणी।